आणि मुंबईमध्ये सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मुंबईच्या महापौर ऋतू तावडेजी आपल्यासोबत आहे. ऋतूजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आपण बघतोय की काही वेळापूर्वी सभागृह नमस्कार. नेते गणेश खणकरांनी असं सांगितलं 200 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्याच्या आधी आम्ही किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारेंशी सुद्धा बोललो. त्यांनी असं सांगितलं की नालेसफाईमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेला आहे. आपण कसं पाहता या सगळ्या आरोपांकडे? नालेसफाई गेले 1.5 महिन्यापासून आम्ही वॉर फुटिंग वरती करतोय. हम्म, या ठिकाणी परिमंडळ 5 त्या ठिकाणी नालेसफाई पूर्णतः झालेली नाहीये. हे त्यावेळी सांगितलं होतं, कारण कॉन्ट्रॅक्टर पण 3-4 वेळा बदललेत. हम्म. तरी पण प्रशासनाने पूर्ण लक्ष देऊन या ठिकाणी पाहून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने नालेसफाई. परंतु जो संपूर्ण गाळ आहे गेल्या इतर सगळ्या नालेसफाईचा काम करत असताना तो आम्ही केलेला आहे. झोन 5चा राहिलेला आहे. आणि आता जे दाखवलं जात आहे ते त्या ठिकाणी अंधेरी सबवे असेल, हिंदमाता आणि दादर मालाड सबवे या ठिकाणी जर संपूर्ण पावसाचं आपण पाहिलं तर पावसाचं पाणी जे आहे ते ह्या ठिकाणी साचलेलं आहे. पण ते काही काळापुरतं साचलेलं आहे, त्याच्यानंतर वाहतूक पण सुरळीत झालेली आहे. नालेसफाईमध्ये जर सांगितलं तर झोन 5 मध्ये परिस्थिती बिकट आहे. पण त्या ठिकाणी पूर्ण प्रशासन, लोकप्रतिनिधी आम्ही या ठिकाणी लक्ष देऊन आहोत. पण ऋतुजी, आपण बघतोय की पहिल्याच पावसामध्ये ही अशी परिस्थिती आहे. आणखी अजून पावसाळा अजून त्याचं रौद्ररूप धारण करणार आहे. पुढे काय होईल परिस्थिती जर नालेसफाई जर पूर्ण होत नसेल तर? नाही, एक लक्षात घ्या, पूर्ण मुंबई शहराचा आढावा घेतला तर सगळ्या पूर्ण मुंबईमध्ये मला डिझास्टर मधून अंधेरी सबवे, हिंदमाता, दादर, मालाड सबवे आणि गांधी मार्केटमध्ये काही काळ पाणी साचलं, पण त्याचा निचरा पण झाला. त्या व्यतिरिक्त मी घाटकोपर पश्चिमला त्या ठिकाणी पार्क साईड आहे तिकडचा पण आढावा घेतला. पार्क साईडची परिस्थिती अशी आहे की घाटकोपर पश्चिम पासून मुलुंडपर्यंत डोंगर एरिया असल्यामुळे वरून जे फोर्सफुली पाणी येतं ते जरा खाली स्टेग्नंट वाचलं, थांबलं आणि त्याच्यानंतर त्याचाही निचरा झाला. परंतु तिकडची जी भौगोलिक परिस्थिती पाहता संपूर्ण डोंगराळ भाग त्याला अटॅच असल्यामुळे लो लाईनला खाली फोर्सफुली खाली येते. बाकी अंधेरी सबवेचं आम्ही आधीही सांगितलं की अंधेरी सबवेला पाणी जे आहे ते थांबणार आहे, कारण अंधेरी सबवेला आपल्याला दुसरीकडून कुठेच पर्याय मिळत नाही की आपण त्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने करावा. एक प्रस्ताव आलेला आहे, जो वरच्या साईडला आम्ही रिझर्व्हायर बांधून त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करणार, पण तो कार्यान्वित झाला पाहिजे. तो प्रॉपर तयार केल्यानंतर तो झाला पाहिजे. आतापर्यंत तर अशी परिस्थिती दिसत नाही. पण त्याला असलेला जो मोगरा नाला आहे तिथे ऍडिशनल पंप बसवून आम्ही पाण्याचा निचरा करण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. बाकी एकंदरीत परिस्थिती पाहता मुंबईची रेल्वे सेवा असेल, बस सेवा आहे, ती आता सुरळीत चालू आहे. पण ऋतुजी, आता जसं तुम्ही म्हणालात की नालेसफाई करण्यात आलेली आहे, काही भागांमध्ये पाणी सुद्धा त्याचा निचरा व्हायला लागलाय, वाहतुकीवरती सुद्धा परिणाम नाहीये. मालाडमध्ये वेगळं चित्र आहे ऋतुजी, कारण अनेक घरांमध्ये याचं पाणी शिरलेलं आहे. तिथे तर एवढा डोंगराळ भाग नाहीये. मग तिथे का अशी परिस्थिती उद्भवली? नाही, लक्षात घ्या, मालाड, मी तेच सांगते तुम्हाला, अंधेरी सबवे असेल, मालाड असेल, मालाडचा सबवे असेल, अंधेरीचा सबवे असेल, या सबवे मध्ये पाणी दिसते आपल्याला. जर तुम्ही टीव्ही वरती जे वारंवार फुटेज दाखवतात आहे ते तुम्ही अंधेरी सबवे आणि मालाड सबवे, हिंदमाताला सुद्धा आता माहिती घेतली, तिकडे पण पाण्याचा लगेच निचरा होतोय. दादर असेल एरिया तर त्या ठिकाणी आपण पंप लावून तेही करतोय. पण अंधेरी आणि मालाड हे असे 2 सबवे आहेत, त्या ठिकाणी वॉटर स्टेग्नंट राहते. ऋतुजी, आत्ताची जी तुम्ही दृश्य बघताय स्क्रीनवरती जय महाराष्ट्राच्या, त्याच्यावरती घरातली दृश्य आहेत. एका घरामध्ये हे पाणी शिरलेलं आहे, संसार उपयोगी त्यांचं जे साहित्य त्याचं नुकसान होत आहे. इथे तर एवढा डोंगराळ भाग नाहीये माझ्या माहितीप्रमाणे तरी. बघा, आपली मुंबई तर बघितली त्याची संपूर्ण हे, तर ती सॉसर सारखी आहे. काही ठिकाणी लो लाईन आहेत आणि रस्ते कन्स्ट्रक्शन करून वरती गेलेले आहेत, घरं थोडी खाली गेलेली आहेत चाळीतली, तर त्यामुळे ते पाण्याचं पण त्या ठिकाणी आम्ही 1916 सेवा जो नंबर आहे तो आम्ही व्हेरी स्ट्रॉंगली आम्ही कार्यान्वित केलेला आहे. लोकांपर्यंत त्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही वॉर्ड फुटिंग वरती संपूर्ण यंत्रणा, कर्मचारी असतील ते सगळे रस्त्यावर, मी स्वतःही घराच्या बाहेर आता पडणार आहे, मी मगातपासून बाहेरच पडते, पण कंटिन्यू मला मीडियाचे फोन येतात आहे माझे रिव्ह्यू घेण्यासाठी. मी आता प्रत्येक ठिकाणी जाते, अंधेरी असेल, मालाड असेल, त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचते. जिथे जिथे मला लोकांचे फोन येतात त्या ठिकाणी मी आता पोहोचण्याचं काम करते. तर आम्ही या ठिकाणी काम करतोय. पहिला पाऊस आहे, काही ठिकाणी कचरा साचलेला आहे, तो पूर्ण काढण्याचा, तो निचरा करण्याचा काम हे मुंबई महानगरपालिका प्रशासन आता जोरदार तिथे काम चालू आहे फील्ड वरती. तर ह्या पद्धतीने 4 कॉर्नर्स आम्ही उतरलोय. पहिला पाऊस आहे,
पाणी सुद्धा ज्या पद्धतीने फोर्सफुली पाणी येत आहे त्याच्यामधून जो कचरा येतोय तो काढण्याचं काम चालू आहे. पण वारंवार आम्ही सांगितलं होतं की नाल्याची साफसफाई करत असताना हो. या ठिकाणी जो नाल्याच्या पावसाळ्याच्या पूर्वी काढलेला गाळ असेल आणि पावसामध्ये फ्लोटिंग येणारा गाळ तो सुद्धा आम्ही या ठिकाणी काढण्याचं काम करतो. पण ऋतूजी, नाले सफाईला कुठेतरी उशीर झाला असं नाही वाटत आपल्याला? अजिबात नाही वाटत मला. हम्म. हे फार चुकीचं विरोधकांकडनं पसरवण्याचं काम चालू आहे. नाले सफाई गेले 1.5 महिन्यापासून चालू आहे. आम्ही ह्या ठिकाणी कुठलं स्टेटमेंट आम्ही असं मुंबईकरांना फसवण्याचं करत नाही आहोत. फक्त या ठिकाणी झोन 5 मी पुन्हा पुन्हा क्लिअर प्रत्येक चॅनलवरती मी बोलते, झोन 5 मध्ये नाले सफाई झालेली नाही. बाकी संपूर्ण झोन मध्ये नाले सफाई झालेली आहे. या ठिकाणी जो नाले सफाईचा गाळ दाखवला जातोय तो फ्लोटिंग गाळ आहे. जो डीप क्लिनिंग गाळ आहे तो आपण त्या 1.5 महिन्यात पूर्ण काढून तो सगळा टाकलेला आहे. पण हा जो वरून येतोय संपूर्ण, आता उदाहरणार्थ सोम्या नाला घाटकोपरचा किती काढला तरी फ्लोटिंग गाळ येतोच आहे. तो फ्लोटिंग आहे, तो पण काढण्याचं काम आम्ही करतोय. तो संपूर्ण फ्लोटिंग आहे. तो फ्लोटिंग गाळ आपण मान्सून मध्ये काढणार हे आपण त्यावेळी डिक्लेअरच केलं होतं. ह्याच्या आधीच आपण नाले सफाई केलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाटते जसे फोन येतात त्या त्या ठिकाणी आपण पोहोचून नाले सफाई करतोय. आता मी यशोधर फणसीचा पण फोन घेतला. त्यांच्या वॉर्डमध्ये एक ठिकाणी ढापा निघाला होता आणि तिथे झावळ्या ठेवल्या होत्या. मी त्यांना बोलले, तुम्ही हा मीडियामध्ये दाखवण्यासाठी ठेवलाय का? तिकडचे तुम्ही नगरसेवक आहात, तुम्हाला माहिती आहे 4-5 दिवसावर पाऊस आलेला आहे. हवामान खात्याचं आपल्याला मुंबई महानगरपालिका प्रशासनामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळते. लीड का लावला नाही तुम्ही? ठीक आहे, काही लीड आमच्याकडनं मुंबई पालिकेकडनं राहिली असेल, पण स्थानिक नगरसेवकाचं काम आहे. तेजिंदर तिवाना आमचा भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक रात्री 2 वाजल्यापासून सकाळपर्यंत आता पण उभा आहे लोकांच्या मध्ये आणि कामं करून घेतात आहे. तर हे फक्त विरोधक काही ज्या ठिकाणी दाखवतात आहे की इथे झावळ्या पडलेल्या आहेत, इथे इकडचे लीड ओपन आहेत, पण त्या त्या नगरसेवक मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे, पण त्या त्या ठिकाणी जर आपल्याला निदर्शनास येत आहे किंवा प्रशासनाला, तर आम्ही प्रश्नच नाही, बाजू घेण्याचं कामच नाहीये. गेले 3 दिवस प्रशासनाला आम्ही धारेवर धरलेलं आहे पूर्ण. आम्ही जे सत्तेतले पण आहोत, विरोधक पण आहेत, त्यांनी सुद्धा आम्ही प्रशासनाला बिलकुल बसू देत नाहीये. नाले सफाईवरती, पाण्यावरती, सगळ्यावरती आम्ही त्याच्यावरती संभाषण करतोय. कोणालाच आम्ही जाऊ देत नाहीये कॉर्पोरेशन मधून बाहेर. अशा पद्धतीने आम्ही काम तिकडे करतोय. पण त्या ठिकाणी आता फणसेंना मी तेच सांगितले, गेले 10 दिवस तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी लीड नाहीये, तर तुम्ही फुटेज घेण्यासाठी ठेवलं होतं का? तर करा ना काम. कारण एक लीड, एक झाकण ओपन असेल तर एखादा प्राण जाऊ शकतो. तर ह्या ठिकाणी राजकारण करायची गरज नाही ना. लोकांच्या सेवेसाठी सगळ्यांनी उतरलं पाहिजे. नक्कीच, लोकांच्या सेवेसाठी सगळ्यांनी उतरलं पाहिजे असं आपण म्हणताय ऋतूजी. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे येत्या काळामध्ये पुढच्या पावसामध्ये तरी मुंबईची तुंबई होऊ नये अशा आपण आशा बाळगूयात. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.